ग्रामीण भागातील महत्त्वाची कला आणि ग्रामीण भागातील जनतेला समुपदेशन करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम कलेच्या माध्यमातून कशामधून केलं जात असेल तर ते तमाशामधून. समाज घडवण्याचं काम प्रामुख्याने तमाशामधून केलं जातं. परंतु तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा अजूनही म्हणावा असा बदललेला नाही. पूर्वी तमाशाला पुरुषच यायचे, महिला येत नव्हत्या. आता काही प्रमाणामध्ये महिला तमाशाकडे येऊ लागलेल्या आहेत, पण त्याचं प्रमाण अतिशय अत्यल्प आहे. नारायणगाव ही पुण्यभूमी आहे. आज या तमाशाच्या राहुट्या नारायणगावमध्ये जवळजवळ 30-35 राहुट्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी हमखास बुकिंग होतं. आजपासून आपण या तमाशाच्या नगरीमध्ये फडमालकांचं नेमकं म्हणणं काय, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, सध्याचे तमाशाला दिवस सुगीचे आहेत का, हे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. आपण ज्या फडामध्ये बसलोय ह्या ढोलकीपटू ज्या फडमालकीन आहेत त्यांचं नाव, तिचं नाव शिवकन्या. शिवकन्या तिची आई. बडेकर. शिवकन्या बडेंची आई आपल्यासोबत आहे. आता आपण म्हणतो म्हणजे घराची कळ अंगण सांगते. शिवकन्याचं काम एवढं चांगलं आहे, आईचं काम कसं असेल हे सांगण्याची गरज नाही. आपण जरा आजींकडनं, मावशींकडनं, ताईंकडनं, ह्या अक्कांकडनं आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशा हा थोडासा खूप बदल होतोय, हे कशाचं लक्षण? पूर्वीचा तमाशा म्हणजे आणि आताचा तमाशा फारच फरक झालेला आहे. कारण कसं का पूर्वी जे तमाशे होते समजा, तर पूर्वी तमाशे 9 वाजल्यापासून जे चालू व्हायचे तर पाठ 6 वाजेपर्यंत. कारण त्या टायमाला आम्हाला म्हणजे इतकं सहकार्य आणि आमचं पब्लिककडून प्राधान्य इतकं मिळायचं आम्हाला का मग ते वग पाहिल्याशिवाय पब्लिक एकही हालचाल करीत नव्हतं. कारण पूर्वी वग बी तसे ना, आता बी आहेत, पण आता कोणी वग बघत नाही. आणि पूर्वी कसं होतं का तुम्ही ते गाणे बंद करा, पहिले वग लावा. मग आम्हाला वग लावा, तर वग आमचा चालायचा कमी 3-4 असा तास चालायचा वग आमचा त्या टायमाला वग बी मोठ्याले आम्ही वाजवायचो त्या टायमाला. तुम्ही किती वर्षापासून तमाशात काम करता? आता आमची ही 7वी पिढी आहे. तुम्ही स्वतः किती वर्ष काम केलं? मी स्वतः आता माझं 59 वय आहे. तमाशामध्ये तुमची 7वी पिढी? हो. काय नावं सांगता येतील का? आजोबा, पणजोबा, नावं सांगता येतील का? नावं? गणपत दशरथ बडे, आपलं गणपत बडे. त्याच्यानंतर आमचे आजोबा दशरथ गणपत बडे, 2. आणि त्यांच्या आधी ते नाव नाही सांगता यायचं मला. आता तुमची मुलगी? आता मग त्याच्यानंतर आमचे वडील हरिभाऊ दशरथ बडे, मग त्यांची आम्ही, आता कन्या काम करते. मग मी त्यांची मुलगी. आता मी काही दिवस फड चालवला माझ्या नावावर होता नंदाराणी म्हणून. मग आता माझ्या वडिलाला पॅरलाइज झाला. मग 8 वर्ष आमचे वडील जागेवर पडले. मग त्यांच्या अवघाने मला घरी राहावं लागलं. मग माझ्या मुलीला म्हणलं, जाय बाई तूच, मग तुझंच नाव लाव. मग शिवकन्या बडे तिचं नाव लावलं. मग आता नंदाराणी बडे आणि शिवकन्या बडे, हा म्हणजे दोघींच्या कामात पण फरक आहे. त्यावेळेचा तमाशा आताचा पण तमाशामध्ये बदल झालाय. काय तुमच्या दोघींमध्ये तुमच्या दृष्टीने फरक काय सांगाल? आता आमच्या दोघीत मी गायन काम करायची. माझं त्या टायमाला ज्या ह्या धंद्यात आले, या क्षेत्रात आले, त्या टायमाला माझं 8 वर्षाचं वय होतं. मग तिथून पुढे 8व्या वर्षात तमाशात आले? हो, 8व्या वर्षात. मग आमच्या वडिलांनी आम्हाला गायन काम, ताल, सूर हे सगळं माहिती करून दिलं. वगात काम कसं करायचं, कसं रडायचं. आणि वगात काम करायच्या टायमाला घरची परिस्थिती ध्यानात आणायची, म्हणजे डोळ्यातून आपोआप पाणी येतं. कसे रडतात ते. कसे रडता? मग आपण म्हणायचं कसं रडायचं. मग मी तुला मारलं तर मग रडशील का नाही म्हणे आमचे वडील म्हणायचे. तमाशामध्ये तुम्ही सहज रडून दाखवता? हा, मग सहज रडायचं. दाखवा रडून. ते आता वगाचं हे करावं लागेल. अरे आठवा 2 शब्द बघू तरी, म्हणजे तुमच्यातली कला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता ते वग माझ्या काय लागते त्या टायमाला. एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यातला दुःखातला प्रसंग आठवा. आता भाऊ बहिणीचा, दादा काय रे, मी तुझं काय असं पाप केलं रे दादा. अरे मी तुझी बहीण आहे रे, माझी अशी वनवास करू नको रे दादा. मी तुझं काय बिघडेल, मला तुझी साडी चोळी नको रे दादा, फक्त मला तुझ्या घरात जागा दे रे दादा. हे असं. किती वर्ष तुम्ही काम केलं? अजूनही काम करताय? अजून भागात काम करू शकते, पण आता 8-9 वर्ष झालं ना मी घरी आहे. म्हणजे 8 आई वारल्याच्या नंतर वडील 6 वर्षांनी गेले पॅरलेस होऊन.
आता आमच्या वडिलाला 4थं वर्ष चालू आहे. मला सांगा, पूर्वी तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा ज्या पद्धतीनं होता तो होता. अजूनही लोकांचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणून असा चांगला झालेला नाही, सुधारलेला नाही. तमासगिरी म्हटलं की लोकांचा दृष्टिकोन बदलतो. कशामुळं? म्हणजे फारच त्या टायमाला आमच्या वडिलाच्या काळात आम्हाला म्हणजे तमाशा म्हणलं का त्यांना असं वाटायचं की हे मंत्री आला का काय गावामध्ये. म्हणजे असं आम्हाला बँड बाजा लावायचे. आमच्या गाड्या जर त्यांच्या फाटीवर गेल्या गावाच्या तर आम्हाला बँड बाजा लावून बोलवायचे. आम्हाला बँड बाजा लावायचे, मग गाड्या गावात न्यायच्या आणि मग ती आमची एकदम उठाठेवा अशी करायची. चहा पाणी जेवण खावण सगळी सोय. आणि आता काय होतंय, तमाशा बोलून घ्यायचा का मग ते आमका मग तमाशात जाऊन गाड्या गावात उभं राहून 2 तास होते 3 तास होते तरी आमच्याकडे कोणी डोकून बघत नाही. मग ते आम्ही फोन लावून आता त्याच्यात काय झालं, आमचा 8 महिन्याचा कार्यक्रम असतो. 7 महिन्याचा दसऱ्यापासून सीजनल दसऱ्यापासून आम्ही कार्यक्रम करतो. मग त्याच्या आधी महिनाभर आमची रेशेल असती महिनाभर आमच्या गावाकडं. मग तिथून पुढं 9व्या माळीला आमचा ओपनिंग चालू होतो. मग आता हे तिकीटावर धंदे काही एवढे विशेष होत नाहीत, पण हे तिकीटावर आम्ही का काढतो की खास ह्या पुणे जिल्ह्यासाठी आणि चैत्राच्या महिन्यासाठी. कारण पुणा जिल्हा हा आमच्या वडिलापासून सगळ्यापासून म्हणजे फार आवडता आणि पुणे जिल्ह्यात जुनं चलत नवीन अजून बी जुन्या मागण्या असतात. मग ते आणि गणगवळणची दली तिथं झाली पाहिजे, रंगबाजीची दली तिथं झाली पाहिजे, असले शब्द वापरला नाही पाहिजे, हे पुणे जिल्ह्यात माहिती आहे म्हणजे आवडतं. मग आम्ही तशा पद्धतीनं आमचा तमाशा आमची रेषेला असते. मग ते 7 महिने मग ते कसं बी हाकीत मग या चैत्राच्या महिन्यापर्यंत आणायचं. आता चैत्राच्या सीजनच्या आम्हाला धंदेच परवडत नाही, कारण जा 100 तिकीट जा 150 तिकीट असं ते तिकीटवर भागत नाही. कारण सुरुवातीला आम्हाला कर्ज काढावं लागतं, 40-50 लाख रुपये कर्ज काढावं लागतं याजानी. मग ते कलाकाराला वाटावं लागतं. मग ते कलाकार मग तेव्हा ते येतात. तरी बी काही करार करून कलाकार येत नाहीत. 2-2, 3-3 लाख रुपये द्यावं लागते. तरी पाय पडून कलाकारांची पळवापळवी होते. लई एवढे पैसे घेऊन बी पळून जातेत, दारू पिऊन पडतेत, असं म्हणजे लई वैताग देते ते. पण त्यांच्या पाया पडून आता पाया चल बाबा चल रे जाऊ दे रे असं म्हणावं लागतं. तेव्हा ते चैत्रापर्यंत तो संच आम्हाला सांभाळून आणावं लागतो इथपर्यंत. आणि तमाशाची जी बारी आहे आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो, तमाशाचं म्हणजे त्या महिला कलाकाराच्या पायातलं घुंगरू वाचलं की समोरच्या माणसाच्या अंगामध्ये असं संचारतं, शिट्ट्यांचा जोर पाहायला मिळतो. आता तसं दिसत नाही, तर थोडीशी अश्लीलता आलेली पाहायला मिळते. कशामुळे? मग हे असं पिक्चर बघून चाललंय ना हे. मोबाईलवर बघायचं, पिक्चरवर बघायला, आणि मोबाईलमुळे तर आमचे सगळ्याचे धंदेच पडलेत. आम्हाला त्याच्यात काही फायदा होत नाही त्या मोबाईलमुळं. कारण मोबाईल सर्च केलं का ते येतं, आणि मग चल आपण मोबाईलवर बघू रे चल असं करतात. मग तिकीट 100 रुपये फाडीत नाहीत लोक. आता 100 रुपये तिकीट झालं. मग अरे 100 रुपये घालण्याच्या ऐवजी आपण मोबाईलवर बघणार आहे, त्याच्यात साखर होईणार आहे आपली 2 किलो अशी करतात लोक. म्हणजे मोबाईलचा फटका तमाशाच्या बारीला बसला. मग कसं जागायचं कलाकारांनी सांगा. हे गोरगरीब कलाकार आता हे काही बारीक तमाशे येतं, काय आमचे मोठ्याले बी तमाशे येतं. आता मोठ्याल्या तमाशाला काय म्हणून लागत नाही, बारीक तमाशाला तेच लागतं. माझं ते म्हणणं नाही. त्यांना कलाकार जागावं लागते, त्यांना गाडी भाडे द्यावं लागते, लाईट भाडं द्यावं लागतं, आम्हाला द्यावं लागतं. तमाशाचा खर्च म्हणजे हा सारखाच असतो. आज आमचा 70-80 हजार रुपये रोजचा खर्च आहे तमाशाचा. खाणंपिणं आमच्याकडं असतं, लोकांना शिदे वाटावं लागत, लोकांना पगार द्यावा लागत, आणि शिवाय तिकिटाच्या खेळावर कसं डिपार्टमेंटला पैसे द्यावं लागत, जागा भाडं द्यावं लागतं, परमिशन डिपार्टमेंट पैसे घेतं. मग त्यांना तर बंदोबस्ताला आपल्या, आणि त्यांची शोधंदा नाही ना आमचा. डिपार्टमेंट संरक्षण पाहिजे ना. मग आता त्यांना बी पोट पाणी येत ना. पावती मिळते का नाही? मिळते. पावती नाही देत ते डिपार्टमेंट, पावती देत नाहीत, पण संरक्षण देतात. मग आता आपण त्यांना खुश केल्यावर ते संरक्षण चांगलंच करतात ना आम्हाला. म्हणजे प्रेक्षकांना खुश करायचं, आपल्याला संरक्षण देणाऱ्यांना खुश करायचं. आता मला एक सांगा, आता तुम्ही आतापर्यंत किती वाघांमध्ये काम केलं? आता मी डाकू फुलांमध्ये काम केलं. मुंबईची गोल्डन भूमिका
डाकूची, डाकू फुलनची मेन भूमिका होती मला, फुलनदेवी. फुलनदेवी. आणि मुंबईची गोल्डन गँग, गाढवाचं लग्न, परत तुम्हाला सांगते आपलं हे पापा आधी भरला गाडा म्हणजे भाव भावाचं वैरी, त्याच्यात ते बहिणीचं काम मला. परत अजून राजा हरीचे अंदाज ते डोंब्या महाराजच्या बायकोचं काम मला. म्हणजे असे बरंच कामं केलेत मी. एखादा डायलॉग आठवतो आता नाही लोक फुलनदेवीचा डायलॉग एखादा? आता पतिंगराव च्या आईला म्हणजे त्यांनी तिच्यावर बलात्कार केलेला असतो डाकू फुलन ते तिच्यावर. म्हणजे ती पहिली शाळा मास्तरीन आम्ही म्हणजे वेगळ्या याच्यात दाखवलं. तर मग शाळा मास्तरीन असताना ते पतिंगरावांनी तिच्यावर पापी वासना ठेवितो. मग तिला उचलून नेतात शाळेत जातानी. आणि मग त्यो म्हणते तुम्हाला इथं का आणलं तुला असं. मग तो म्हणतो की तू माझी रखेल म्हणून राहा, असं म्हणजे वाईट शब्द वापरतो. मग ती म्हणती नाही नाही पाटील मला सोडा हो पाटील, नाही माझी म्हणजे ती घरची परिस्थिती विनवणी करते. हा घरची परिस्थिती म्हणजे तिला भाव आणि वडील असते, भाऊजाई असते. मग माझा वडील माझ्या घरी वाट बघत असते ना असं तर ती बोलती. मग ती काय ऐकत नाही. मग तो बलात्कार करतो. बलात्कार केला तिने का मग ती जीव द्यायला निघती डाकू कशी म्हणते? आणि मग ते जीव द्यायला निघते. मग तिथं एक डाकू असतो. मग ते डाकू तिला वाचवतो. मग ते म्हणतो तुला जर बदला घ्यायचा असेल तर तुला डाकूच बनावं लागेल. मग ते डाकू बनवतो. मग ती गावात शिरती किती पहिली पतिंगरावचा काय म्हणते? हे पतिंग्या बाहेर निघ. मग ते म्हणतो हे कोण आहे? तुझी आई आली रे. का रे मादरचोद, असं म्हणजे तू माझं एवढं हे केलं आणि तू माझ्यावर बलात्कार कर, मी तू बदला घ्यायला आलेली आहे, तो निघतो का नाही बाहेर. मग तो बाहेर येतो. मग आमची झंगड पकड चलती बरं का. मग तो पळून जातो. मग मला पकडायला पोलीस पाठवतो. म्हणजे त्यांची मग त्या पोलीस संघ माझी फायटिंग होती. मग त्यांच्या गड्यांसंग फायटिंग होती. इच्छा आईला पळाले काय. अरे जाऊन कुठं जाताना भडव्या हो, आखर शेवट या डाकू फुलांच्याच तावडीत येणार आणि मी तुझा बदला घेतल्याशिवाय नारायणराय पतिंगराव अशी म्हणते. आता पूर्वी तमाशामध्ये गणगवळण, रंगबाजी, बतावणी असे सगळे कार्यक्रम व्हायचे. वग पण पहाटेपर्यंत व्हायचं. आता ठीक आहे वग लयाला गेला, लावणी पण आता लयाला जाते. आता नवीन जे काही कलाकार आलेत किंवा हे गौतमी पाटील किंवा ते दुसरी अजून एक कोण पाटील, हे जे डीजे वर गाणी म्हणतात त्याचा फटका किती बसतो? लय फटका बसतो. आता ते गौतमी पाटीलचं तिला काय तोंडाने म्हणायचं नसतं, ती डीजे वरच म्हणती नाचती. आता डीजे वर माणूस कसं नाचू शकतं त्याला काय. आणि मग ते डीजे वर नाचती म्हणून तिचं मार्केट झालं ना. आता स्वतः गाऊन नाच बरं म्हणा तिला. स्वतः गाऊन जशी मी स्वतः गाऊन नाचू शकते, मी गायक आहे. हो एखादं गाणं म्हणू शकता का? हो म्हणा बरं तुमच्या आवडीचं गाणं का जे प्रेक्षकांना आवडेल. माझ्यावर झाली आज मर्जी साजनाची, माझ्यावर झाली आज मर्जी दिलवराची, रुबाबात धरली हाती नोट 100ची, रुबाबात धरली हाती नोट 100ची, माझ्यावर झाली आज मर्जी साजनाची, माझ्यावर झाली आज मर्जी दिलवराची, रुबाबात धरली हाती नोट 100ची, रुबाबात धरली हाती नोट 100ची, नाच नाचता माझा ठळतो पदर, चला रोखता माझ्यावर चोरटी नजर, नाच नाचता माझा ठळतो पदर, रोखता माझ्यावर चोरटी नजर, धक 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 वाढती बाई माझ्या गौराची, धक 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 वाढती बाई माझ्या गौराची, रुबाबात धरली हाती नोट 100ची, रुबाबात धरली हाती नोट 100ची. शिवकन्या बडेकर एक उत्कृष्ट नाव आहे, नावाजलेलं नाव आहे. त्यांचं नाव घेतलं की लोकांना पण त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे. ते उत्कृष्ट ढोलकी वाजवतात. ही कला आत्मसात त्यांनी कशी केली? म्हणजे ती लहान होती
एक 4-5 वर्षाची वसन त्या टायमाला. तर त्या टायमाला ती काय करायची, पहिले असे डबडे आपले घरात लावलेले ते डबडे राहायचे ना, डबे, मग ती डबे अशी घ्यायची आणि वाजवायची. 5व्या वर्षापासून ती अशी वाजवायची. तर ती मग याच्यावर टी व्हीवर गाणं लागलं का मग तशी ती ताल धरायची शिवकन्या माझी. मग ते ताल बिल ती मग सगळं मग आमच्या वडिलाच्या डोक्यात आलं, म्हणे तालात वाजी ती म्हणे. मग म्हणे बाई, मग तिला मी कोंगू बोंगू, त्या टायमाला कोंगू बोंगू राहायचे बघा, मग ते कोंगू बोंगू तिला आणून द्यायचा. मग ती मी 5 वर्षाची होती का तेव्हा मग तमाशात न्यायची मी तिला. त्या टायमाला शाळा बिळा म्हणजे येत नव्हतं, मग न्यायची तमाशात. मग ती कोंगू बोंगू आपलं वाजत बसायचं पाठीमागं ते. मग नंतर मोठी जसं मोठी व्हायला मग तुंबीवर बसायला लागली, ट्रिबलवर बसायला लागली. मग ती तालातच म्हणजे एकदम भारी वाजवायला लागली ती. ढोलकी कशा शिकले? मग ढोलकी मग आमचे वडील म्हणले बाई तू ढोलकी घे बरं म्हणे. मग ती बसल्या आता ती गळ्यात झेपत नसा, मग ती बसल्या ती ढोलकी, मग ढोलकीचं चांगलं तोडा वाजायला लागली ती, म्हणजे बोटाची ती चांगलीच वळायला लागली. मग म्हणले चांगली वाजायला लागली. मग तिला मग ट्रिबलवर बसायला लावलं, ड्रमसेटवर बसायला लावलं. त्या टायमाला आमच्या काळात काय तेव्हा पॅड बी नव्हती, काहीच नव्हतं. मग ती वाजवायला लागली सगळंच. मग अशी मोठी होतं मग झाली 10-11 वर्षात झाली, 12 वर्षात झाली. आणि मग ती धूम पुढं मग म्हणली मला, मग तिला घरीच म्हणलं घे बरं ढोलकी गळ्यात झेपती काय तुला बघू. मग ढोलकी गळ्यात घेतली, म्हणलं वाजव तोडा लावणीचा. मग भारी वाजीला ढोलकी गळ्यात घेऊ. मग तिथून पुढे जी वाजायला लागली वाद्य, मग आता जशी पॅड निघाली, शॅम्पलर निघाला, हे पॅड निघाला, मग ती पॅड वाजवायला लागली. नंतर मग ढोलकी बी, पॅड बी, ड्रमसेट बी, ते सगळंच वाजायला लागली. मग गायनकाम बी भारी करती. मग गायला लागली, नाचायला लागली. म्हणजे ताल हा आमच्या घरात म्हणजे खानदानी तालची सगळा जुन्या पिढीपासून आला. हा, जुन्या पिढीपासून तो ताल आमच्या म्हणजे सरस्वती जी आम्हाला प्रसन्न आहे, तर तिचे आमच्याच्यानी उपकार बी फेटणार नाहीत त्या सरस्वतीचे. तिने जे आमच्या घरात शिरकाव घातला का, तर आमचं तिने चांगलंच केलं. आता आपण तमाशामध्ये पुढे पाहतो, राजा, नंतर नाचणारे कलाकार, त्यांच्या अंगावर असणारे भारी कपडे, प्रधान, हे सगळं पुढे ठीक आहे. पडद्यामागं काय असतं, फळमालकांची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी असते? आर्थिक परिस्थिती हे काय मग हे असंच ना. आता रावटीत बसायचं. आता फळमालकाला कसं वेळेवर अन्न भेटत नाही भेटत, त्यांना ती कर्जाचा विचार असतो, टेन्शन असतं. पण पब्लिकसाठी हे सगळं मागं सोडून द्यावं लागतं आणि स्टेजवर आम्हाला फ्रेशमध्ये काम करावं लागतं. किती कलाकार आहेत आता आमच्या सध्या स्टेजवरचे 40 कलाकार आहे आणि बाकीचे मग असे सगळे मिळून 80 लोक आहेत. सुपारी किती असते? सुपारी असते काय 1.5 लाख, 1.25-2 लाख असं, म्हणजे हजेरीसह. हा, हजेरी साहेब. आता आपण सध्याचे विनोद तमाशामध्ये पाहतो, हे सगळे विनोद असे डबल अर्थी आहेत. डबल अर्थी विनोद केल्यामुळे महिलांना सुद्धा तमाशा पाहायला कधी कधी थोडंसं बाबा वेगळं वाटतं. ठीक आहे, तुमच्या विनोदामध्ये काय असं बाबा फार वाईट असतं असं नसतं, थोडा परिणाम होतो. काहीच आता काय, आता असलेलं तर कोणी एवढं विशेष म्हणजे मागे एकदा झालं होतं ना, म्हणजे आमच्या तमाशातले असतील ताई बाबा असं तसं. हा, नाही आता तर जास्तीचे. आणि लेडीज म्हणजे जास्ती करून पुणे जिल्ह्यात पहिल्या लई यायच्या पुणे जिल्ह्यात, आता कमी झाले अश्लीलतेपणामुळं. म्हणजे तमाशात असलेले ते आता हे उघडे गाणे, हापचड्ड्या घालून ते त्याच्या अवकाळी लेडीज जरा आता पर्याय नाही ना. तर तशी प्रेक्षकांची मागणी, ज्या तमाशामध्ये अशा प्रकारचं दाखवलं जाईल तिथे प्रेक्षक जास्त येतात, त्या फळाच्या मालकाला सुपारी जास्त मिळते, मागणी तसा पुरवठा करावा लागतो. हा, मग आता आम्ही वागाव कोणासारखं. मग आता पब्लिक हे जवान पोरं असतात आता ह्या जमान्याचे, मग त्यांना जसे ते पिक्चर मध्ये बघते, मोबाईल मध्ये बघते, आम्हाला तसे ड्रेस घ्यावं लागत, तसे गाणे बसावं लागत. ते आमचं गाणं येतं का नाही तुम्हाला, मग ते गाणं आम्हाला काळजीनं बसावं लागत आणि मग ते गाणं त्यांच्या पुढे आम्हाला साजरं करावं लागत. आता तुमची पुढची पिढी तमाशामध्येच का वेगळ्या क्षेत्रामध्ये? तमाशामध्ये आम्हाला दुसरं काय. आता इथून जोपर्यंत मी जिवंत आहे बर का, हा मग ते सांगितलं ना, जोपर्यंत शिवकन्या चालवती तोपर्यंतच. शिवकन्याला मुलं किती आहेत? आता शिवकन्याला मुलगा आणि मुलगी आहे.
ते काय करतात? ते शाळेत आहे, ते एक येते MPC ला बसला, एक 12वीला आहे, माझी एक मुलगी PS तुमच्या आहे. त्या नातवांना आवड आहे का तमाशाची? नाही नाही, त्यांना सुद्धा आवड नाही. ते म्हणत नाही का आजी आता बंद कराय? नाही नाही, ते येतच नाही तिकडं. आता ते मस्त म्हणतात बंद करा बंद करा, पण आता हे केल्याशिवाय त्यांना शिक्षण करायचेत ना. सवय लागलेली असते. शिक्षणातूनच माझ्या मुलींचं मी शिक्षण केलं. एक लहानी मुलगी माझी PS आहे आणि एक मुलगी मी औरंगाबादला लग्न करून दिली. तमाशामधून करमणूक होते का समाज प्रबोधन होतं? करमणूक बी होती आणि प्रबोधन बी होतं ना. काय प्रबोधन, काय उदाहरण सांगाल का एखादं? आता ते काय काय हा ते सांगितलं ना बघाचं येडसचं, ते म्हणजे जनजागृती. हो, आम्ही येडस वग बसला होता, तर त्याच्यातून प्रबोधन व्हायचंच ना असं. आता तुम्ही जे गावोगावी तुमच्या गाड्या घेऊन जाता, काही गावा ठिकाणी भांडण तंडण होतात किंवा महिला कलाकारांबद्दल काही ठराविक प्रेक्षकांचं एक वेगळी नजर राहते. कधी कधी तंबूमध्ये पण लोक घुसतात. मग अशा वेळेला हे सगळं कसं मॅनेज करतं? आता हवा का एकदा स्टेजवर गेलं का पब्लिक ओरडतं आरडतं, मान्य आहे मला. आता ते ओरडल्याशिवाय बी आम्हाला हुरूप येत नाही. पण तुम्ही जास्तीच वाढायला लागले आणि खडे मारायला लागले तर मूड जातो ना कलाकाराचा. एखाद्या महिला कलाकाराला एखाद्या प्रेक्षकाने जास्त चॉईस दिली, जास्त वन्स मोर म्हणाला, त्यांचं घरचे मिस्टर त्यांच्यावर काय रागवतात? मग आता आता ते काय म्हणते, जाऊ द्या गेलाय पोरा सोरा संग आणि जाऊ द्या ओरडू द्या जाऊ द्या असे म्हणतात. बाकी आमच्यापर्यंत हेच बाकीचं काही आलेलं नाही. अनेक फळमालक म्हणजे राग नका येऊन देऊ, तमाशामध्येच आपलं कुटुंब तयार करतात. हो, मग ते चालूच असतं, तमाशामध्येच जमतं ते सगळं. मग घरी गेल्यावर बी मग आता त्यांना लेकरं बाळ होतात. मग ते तमाशाच्या मग तमाशा केल्याशिवाय ते लेकरं जागवायला त्यांना पर्याय नाही ना. त्यांना रानात कामाला जाता येत नाही, पुढं पुलाच्या कामाला जाता येत नाही. तमाशा केल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही ना गोरगरीबाला. आता वयाच्या 8व्या वर्षापासून तुम्ही तमाशामध्ये काम करताय, तुमचा आदर्श कोण? मला नाही कळत आदर्श म्हणजे. तुमचं असं डोळ्यासमोर कोणाला ठेवून तमाशामध्ये काम करता की तुमच्यामधला फडमालक, एखादा तमासगीर, एखादा कलाकार, किंवा ह्या कलाकाराचं काम एक नंबर होतं? कलाकार सगळेच चांगले असते. तर कलाकाराचं म्हणजे आपण त्यांच्याकडून कला करून घ्यायची असती. नाही, माझा प्रश्न असा आहे, आपण तमाशामध्ये काम करत असताना कोणाला तरी समोर आदर्श ठेवतो की ह्या माणसाचं काम चांगलं आहे, ही नर्तकी खूप चांगली नाचली, ही गायिका खूप चांगलं गाते, आणि मग तसं मला पण व्हायचंय. असं तुमच्या समोर कोण आदर्श? आता माझ्यासमोर आता हे सगळे आता पहिल्या हे कांताबाई सातारकर त्या भारी कलाकार होत्या, विठाबाई त्या भारी कलाकार होत्या, मंगलताई त्या भारी कलाकार होत्या. म्हणजे हे जे होते का हे फार भारी कलाकार. मग मला वाटायचं का मी बी तसंच करावं असं वाटायचं मला. का मग जसं मंगलताईनं नाव कमवलं तसं विठा मावशीनं नाव कमवलं, कांता मावशीनं नाव कमवलं, रोगभाऊनी नाव कमवलं, मग तसं मी बी करावं असं वाटायचं. मग मला त्यांची लय आवड. ते लावण्या नाचायच्या, कोण मंगलताई आणि विठा मावशी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. मग मला लय आवडायचं ते पहिल्यापासून, म्हणजे मी लहान होते तेव्हापासून. मग मला ते फार आवडायचं. मग रघुभाऊ ते म्हणजे फार आवडते कलाकार माझी ते. मग मला वाटायचं की मी बी आता यांच्यावानीच शिकणार, मला बी यांच्यावानीच व्हायचं. लग्न ठरून झालं का तमाशातच झालं? तमाशातच. नंदाराणींनी सांगितलं माझं सुद्धा लग्न ह्या फाळामध्येच झालं. आता नेमकं लव्ह मॅरेज झालं कसं, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ताई, काय नेमकं कसं घडलं? आता आमच्या वडिलाचा तमाशा होता. मग आमच्या साहेबाचं लाईटिंगचं सामान होतं. साहेब म्हणजे मिस्टर काय नाव त्यांचं? LG शेख. बरं, हां. मग त्यांचं लाईटिंगचं सामान आम्ही भाड्याने लावलं होतं. मग त्या टायमाला 400 रुपये का 500 रुपये भाडं होतं लाईटिंगच्या सामानाला. आणि त्यावेळेस काही एवढी लाईटिंग लागत नव्हती. मग ते तमाशात आले मग ते रेशल मग ते रेशललाच आणली होती त्यांना. म्हणजे प्रेमात कसे पडले? मग हे काय असं ते एकमेकाकडे बघायचं. म्हणजे तमाशामधलं ठेकेदार फडमालकाचाच मालक झाला. मग त्या आता
कसं आहे, आमच्या वडिलाचा एकदम भोळा स्वभाव राहायचा. मग कुणी बी फसवायला लागलं ना हो आमच्या वडिलाला. तुम्हाला फसवलं? हो लय मिस्टरांनी फसवलं? नाही नाही, मग त्यांच्या आधी जे मॅनेजर, आम्ही मॅनेजर ठेवले समजा, मग त्यांनी बुक चोरून निकायचं. मग ते करत आर्थिक फसवणूक व्हायची. म्हणजे फारच. मग गाड्या त्या टायमाला आम्ही भाड्याने ठेवायचो. मग त्यांच्या गाड्याचं भाडं थकलं का नाही या गाड्यावालीने सामान, नाही त्या गाड्यावालीने सामान. मग दरवर्षी आम्हाला तेच खूप धरायचा. मग आता कुणी बी आमचे वडील कोणाला हिसाब विचारायचे नाही का, कोणी हिसाब घ्यायचे नाही का, बा इतकं बुकिंग केलं तो काय केलं, तितकं बुकिंग केलं मग काय केलं, मग पैसे तर इतके पाहिजे, पैसे तितके पाहिजे, असं कधीच आमच्या वडिलांनी विचारलं. विश्वास लय विश्वास राहायचा. ते विश्वासात आम्ही सगळं म्हणजे त्या टायमाला आर्थिक बरबाद झाले. त्या टायमाला आम्हाला घर सुद्धा राहायला नव्हतं. आर्थिक बरबाद म्हणजे घर सुद्धा नव्हतं आम्हाला राहायला त्या टायमाला. आणि मग त्याच्यानंतर यांचं माझं जमलं. मग वयाच्या किती वर्ष? आता वयाचे तरी थांबा तुम्ही नाही सांगायचं त्यांना, त्यांचं त्यांना बोलू द्या ना, त्यांना जरा मोकळं होऊ द्या. सांगा ना सांगा. तुम्ही त्यांच्या प्रेमात कधी पडले? 85 मध्ये. तेव्हा तुमचं वय किती होतं? त्या टायमाला असं 24-25 असं. म्हणजे तमाशामध्ये लाईटीचं काम करता ते जुळलं आमचं. आणि मग त्यांच्या पुढं आता माझा जन्म झाला होता याला धामणगाव, पानाचं धामणगाव नगरजवळ. त्या टायमाला आमच्या वडिलाचा उघडा तमाशा राहायचा टेंब्यावरला, बैलगाड्यावरला. त्या टायमाला आमची आई गरोदर होती माझ्या टायमाला. मग आता बाळात पण कुठं करायचं तिचे ती बैलगाडीचंच दुखायला लागलं. मग त्या धामणगावला गेले. धामणगावला मग माझ्या टायमाला तिची डिलेवरी झाली. मग त्या धामणगावची जे गावातले जे असते ना ते, मग त्यांनी काय केलं म्हणे, बाई तू आमची बहीण आहे म्हणे, तू इथंच डिलेवरी. मग त्यांनी सोय केली तिची डिलेवरीची. मग तिथं मी झाले तर साऱ्या गावाला तिथं त्या धामणगावला आनंद झाला. मग तिथं एक ठाणं होतं पिराचं हे दर्गा, आणि तिथं एक महानंदा म्हणून कळवतनीचं ठाणं होतं. ती वारलेली होती. मग ते म्हणे अरे म्हणे आपल्या गावात म्हणे महानंदा परत आली म्हणे, हिचं महानंदाच नाव ठेवायचं म्हणे. गावातले गावकरी म्हणायला लागले. मग ठेवलं माझं नाव. मग वाजीत गाजीत माझं नाव ठेवलं महानंदा म्हणून. मग तिच्या नावावर काहीतरी 30-40 एकर जमीन होती त्या महानंदाच्या नावावर. मग आमच्या आईवडिलाला म्हणे काही पोरगी इथंच राहू द्या, तिच्या नावावर आम्ही ती जमीन करून देऊ. पण आमच्या आईवडले म्हणे आता आईला कुठं लेकरू सोडू वाटतं का. ते म्हणे नाही म्हणे माझं लेकरू मी कुठं सोडणार नाही म्हणे. मग तिथं मला काही ठेवलीच नाही. पण त्या धामणगाव त्या लोकांनी जे माझं नाव ठेवलं महानंदा, मग महानंदाचं मग माझं नाव नंदा ठेवलं. महानंदाच्या नंदराणी कधी झाल्या? मग नंतर झाले मी ते. म्हणजे यांच्या हातात जे धंदा आला का आमच्या मिस्टरांच्या हातात, मग त्यांनी जे आमचा काळ सुधरीत चालला यांनी, मग मॅनेजमेंट आमची चांगली व्यवस्थितशीर. मग कोणाचं चालला ना पैसे खायला, यांच्या हातात जे धंदा गेला. मग आमचे वडील म्हणले शेठ तुम्हीच सांभाळा म्हणे माझ्याच्याने, मला लय लोक फसवायला लागले. तुमचे आता जे पतिराज आहेत, लग्नाच्या अगोदर तुमचे ते प्रियकर होते, लग्न झाल्यावर तुमचे मिस्टर झाले. अगोदर प्रियकर म्हणून चांगले होते का पतिराज झाल्यावर चांगले राहिले? दोन्ही बी, पतिराज म्हणूनच चांगले राहिले आणि मिस्टर म्हणूनच चांगले राहिले. ते कुठला गुण आवडतो आणि कुठला आवडत नाही? म्हणजे गुण असा आहे का खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, आणि कोणाचा रुपया बुडवायचा नाही. काय आवडत नाही त्यांचं? कुठला गुण आवडत नाही? फक्त बडबड आवडत. आपल्या सोबत होते ह्या नंदाराणी बडेकर, शिवकन्या बडेकर यांच्या त्या आई आहेत. त्या काळचा तमाशा आत्ताचा तमाशा खूप बदल झालेला आहे, परंतु शेवटी कोणीतरी समोर आदर्श ठेवावा लागतो. स्वर्गीय विठाबाई भाऊ मान ह्याही त्यांच्या आदर्श होत्या. आताच्या काळामध्ये तमाशामध्ये प्रेक्षकांना फार वेगवेगळ्या प्रकारची त्यांची अपेक्षा असते, परंतु जशी मागणी तसा पुरवठा करावा लागतो. फळमालकांच्याही अनेक व्यथा असतात, त्यांना लागलेली ती सवय प्रेक्षकांना समाज प्रबोधन करण्याचे त्यांचं जे काम आहे, हे तमाशामधून समाज बिघडतो नाही तर समाज घडतो, हा त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. तमाशाची बारी रंगते कशी, घडतं काय, तमाशाच्या फळमालकांच्या मागच्या व्यथा काय, हा जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. नंदाताई, आपण विघ्नर टाईमशी बोललात, मन मोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. तुम्हाला तुमच्या कन्यालाही तुमच्या व्यवसायामध्ये बरकत येवो अशा शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.